नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ही महाडीबीटी पोर्टलवर शेती संदर्भातील यंत्रे, अवजारे आणि इतर योजनांचा साठी अर्ज केलेल्या होतात का? तर तुमच्यासाठी अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यंत्रे, अवजारे आणि इतर योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्जही मंजूर झालेला आहे, परंतु आणखीन त्यांचं अनुदान आणि सबसिडी पडलेलं नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 9 जानेवारी 2026 पर्यंत आपले जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी अशी कृषी विभागाने सूचना दिलेली आहे. बघा, असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना या योजनेचा, या अनुदानाचा, सबसिडीचा फायदा घ्यायचा असतो. त्यांनी अर्ज करतात, परंतु हे अर्ज मान्य झाल्यानंतर त्या प्रोसेससाठी पुढे शेतकरी येत नाहीत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना याचा नुकसान होतं. म्हणून सर्व ज्या शेतकऱ्यांचे हे अर्ज मान्य झालेले आहेत त्यांनी दिनांक 9 जानेवारी 2026 पर्यंत आपली आवश्यक जे काही कागदपत्र आहेत सबसिडी आणि अनुदानासाठी ते लवकरात लवकर आपल्या महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत, जेणेकरून तुम्हाला येत्या काळामध्ये सबसिडी आणि अनुदान भेटेल. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहितच आहे की जे काय पहिल्या स्तरावरचे कागदपत्र असतात, जे की आधार कार्ड असेल शेतकऱ्यांचं, त्याचप्रमाणे अवजारांचं जे काही कोटेशन आहे किंवा अवजारांचं डेस्क रिपोर्ट आणि शेतजमिनीविषयी जे काही कागदपत्रे आहेत तुम्ही लवकरात लवकर आपल्या महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी. नाही जर तुम्ही हे अपलोड केलं तर तुमचा अर्ज ऑटो डिलीट होईल, म्हणजे तुमचा विचार केला जाणार नाही 9 तारखेच्या नंतर. ही 9 तारीख खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन किंवा तुम्ही स्वतःही ही कागदपत्र अपलोड करावीत आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा, अनुदानाचा, सबसिडीचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स, माहिती JR पाहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.